नमस्कार मंडळी, आज आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जरदोजीने आपण कशा प्रकारे फ्लॉवरला वर्क केलं होतं, तसंच आपल्याला आता कट्स ट्यूबने कसं वर्क करायचे आपण आज ते पाहणार आहोत। सेम प्रोसेस आहे, फक्त जरदोजीच्या जागी आपण कट्स पाईप घेतले आहेत आणि हे सुद्धा आपण ब्राइडल ब्लाउजसाठी यूज करतो। तर तशाच प्रकारे आपल्याला 4 कट्स पाईप धाग्यात ओवून त्याच प्रकारे स्टिच घेऊन त्याच प्रकारे वर्क करायचे, म्हणजे फिनिशिंग परफेक्ट येते। 4 कट्स ट्यूब जर आपण घेतल्या तर फिनिशिंग व्यवस्थित येते, जास्तही नाही आणि कमीही नाही घ्यायचे। प्रॉपर फिनिशिंगमध्ये ह्याच्या स्टिच घेऊन आपल्याला ओवायचे आहेत ते, आणि खूप छान प्रकारे हे फ्लॉवर ब्लाउजला खूप शाईन येते। आणि अशा प्रकारे सेम स्टिच आणि सेम प्रोसेस करून पूर्ण वर्क करून घ्यायचं। आपण पाहू शकता किती छान त्याची फिनिशिंग आली आहे। तर अशाच प्रकारच्या आरी वर्कच्या बेसिक गोष्टी माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।